शिवसाई गोविंदा पथकासाठी आपण पूर्ण जागा मोकळी करा. राज्य सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार हा देखावा. मित्रा, जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असशील, मित्रा जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असशील तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस. ती वस्तू नाहीये कुणाची, ती वस्तू नाहीये कुणाची, ती वस्तू नाहीये कुणाची, ती वस्तू नाहीये भोगाची, तर देवता आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची. अरे आता तरी जागे व्हा. नराधमाचे हात तुमच्या आई बहिणीवर जातच होते, आता लहान मुलींवर पण जात आहे. स्त्रीच्या सन्मानासाठी आम्हाला हे शिकवलं गेलं आणि आम्ही हे शिकलो. आज खूपच उशीर झालाय घरी जायला. रोज छेड काढणारा मुलगा आज पण तिथे असलं तर. ए जाने मन, कसली भारी दिसतेस का. रुक मैं आ रहा हूं. वाचवा, वाचवा, कोणी आहे का इथे? प्लीज हेल्प, प्लीज. कहा भाग रही हो. इथे कोणी पण तुझ्या मदतीला येणार ना आयटम. सगळ्याच्या सगळे बहिरे झालेत का? वाचवा कोणीतरी. फक्त खिडक्यात बघून तमाशा काय बघतात? हे खिडकीतून वाकून बघणारे जर तुला वाचवायला आले असते ना तर ह्या देशात कधी बलात्कारच झाले नसते. तुझा हात माझ्या अंगाला लागण्यापेक्षा मी जीव देईन. माझ्या आजूबाजूला कुणीच मर्द नाहीये का? का सगळे छंड जन्माला आलेत? आज जर माझ्या अब्रूला धक्का लागला ना तर तुमच्या आया बहिणी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. तुला काय वाटलं मी गेलो. वाचवा, वाचवा, वाचवा कोणीतरी. जगदंब, जगदंब. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज. महाराज, आज जर तुम्ही माझी अब्रू वाचवायला आला नसतात ना तर माझं काही खरं नव्हतं. शरम वाटते, शरम वाटते. ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्च घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींची अब्रू वाचवायला पुढे येऊ नये. महाराज, अहो हे लोक फक्त तुमच्या विचारांच्या गप्पा मारतात. म्हणूनच आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. वाचवा माझी अब्रू. मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत धावून येणार आहे. आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. महाराज,